नमस्कार. गेली कित्येक वर्ष आम्ही वायू प्रदूषण या विषयावरती काम करत आहोत आणि ते करत असताना एक प्रश्न आम्हाला नेहमीच पडायचा की वायू प्रदूषणाची जी आकडेवारी आहे किंवा ज्याला आपण डेटा म्हणतो तो अगदी सामान्य नागरिकांपर्यंत, लहान मुलांपर्यंत यांच्यापर्यंत सहज रीतीने सोप्या पद्धतीने कसा काय पोहोचवता येईल. आणि याच विचारातून आम्ही एका AQ डॅशबोर्ड म्हणजे एअर क्वालिटी डॅशबोर्डची निर्मिती केली आहे आणि तोच आज तुमच्याशी आम्हाला शेअर करायचा आहे. डॅशबोर्ड म्हटल्याप्रमाणे मोटिवेशन हेच होतं की एअर क्वालिटी डेटा शुड बी सिम्प्लिफाईड, it should be understandable, it should be interesting so that it can be put to use by many stakeholders, which include schools and colleges, which include citizens groups, and it also includes decision makers, because even decision makers need to see air quality data in a simplified manner at times. असा एक डॅशबोर्ड आम्ही बनवला आहे आणि ह्या डॅशबोर्डबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं असेल तर मी फक्त 4 पॉईंट सांगेन. ह्या डॅशबोर्डमध्ये पार्टिक्युलेट मॅटर पोल्युशन म्हणजे PM2.5 आणि PM10 ह्या 2 प्रदूषकांची नोंदी आहे, याचा डेटा आहे. डॅशबोर्डमध्ये पुण्यात असलेल्या मॉनिटरिंग स्टेशन्सची माहिती म्हणजे पुण्यात विविध वायू प्रदूषण मोजणारे मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत, त्यांचा डेटा तुम्हाला सेपरेटली बघता येईल. त्याचबरोबर तिसरी गोष्ट, आत्ताचा जो एअर पोल्युशन डेटा आहे म्हणजे ह्या महिन्याचा डेटा आणि मागच्या वर्षी ह्या महिन्यात किती प्रदूषण होतं ह्याचं ॲनालिसिस आणि कंपॅरिझन तुम्हाला ह्या डॅशबोर्डमधून करता येईल, ही तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट जी आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे की हा डॅशबोर्ड वापरून आपण काय काय करू शकतो ह्याचं एक एक्सप्लोरेशन करणं गरजेचं आहे आणि ते आम्हाला तुमच्याकडून हवं आहे. सो आय वुड रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू रिअली गो अँड हॅव अ लुक ॲट दिस डॅशबोर्ड, play around a little bit with it, try and find out the nearest monitor to your house and see what the data looks like, see what the air quality looks like, and let us know if you have any ideas on how to use this dashboard further. सो परिसरचा हा जो एअर क्वालिटी डॅशबोर्ड आहे तो ह्याच उद्देशाने बनवला गेला आहे की पुण्यातली आपली जी आजूबाजूलाची हवा आहे ती कशी आहे, त्याच्यात किती प्रदूषण आहे, कुठली प्रदूषकं आहेत, हे जर सोप्या रीतीने समजून घ्यायचं असेल तर हा डॅशबोर्ड खूपच कामी येण्यासारखी गोष्ट आहे. गव्हर्नमेंटच्या वेगळ्या वेगळ्या ॲक्च्युली संस्थांनी पुण्यामध्ये ठिकठिकाणी मोठे एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स बसवलेले आहेत, ज्याच्यातून आपल्याला वायूमध्ये किती प्रदूषकं आहेत, त्याचं प्रमाण किती आहे हे ह्या सगळ्या गोष्टी कळतात. तर ह्या डॅशबोर्डचं काम हेच आहे की जे कुठले हे मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत त्यातनं PM2.5 आणि PM10चा जो डेटा आहे तो ह्या डॅशबोर्डवरती दिसतो आणि फक्त डेटा न दिसून त्याचं एक इंटेलिजंट ॲनालिसिस आपण ज्याला म्हणतो ते ह्या डॅशबोर्डमधनं आपल्याला कळू शकेल. तर एकदम थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही आत्ता ह्या डॅशबोर्डवरती 2 प्रकारचे म्हणजे 2 सोर्सेसचे जे मॉनिटर्स आहेत, एक आहे सफर किंवा IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी ह्यांचे मॉनिटर्स पुण्यामध्ये आहेत, जे आपल्याला मॅपमध्ये कुठल्या ठिकाणी आहेत हेही दिसू शकतं. आणि त्याचबरोबर MPCBचेही मॉनिटर्स पुण्यामध्ये आहेत. हे सगळे कंटिन्युअस एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत, ज्याचा अर्थ असा की तिथे प्रत्येक सेकंड आणि सेकंड हा एअर क्वालिटी डेटा रेकॉर्ड केला जातो आहे आणि तो आपल्याला दिसू शकतो आणि त्याची माहिती मिळू शकते. पण त्या माहितीचा अर्थ कसा लावायचा हा ह्या डॅशबोर्डमधनं खूपच चांगल्या रीतीने आपल्याला कळतो. जेव्हा या डॅशबोर्डवरती तुम्ही याल तेव्हा तुम्हाला काही गोष्टी दिसतील. तो आहे हा मॅप, 2 ग्राफ्स दिसतील, एक डेट रेंज दिसेल आणि आत्ता ह्याच्यात मी 1 जानेवारी 2024 ते आत्तापर्यंतचा डेटा मी सिलेक्ट केला आहे. ह्या ग्राफमध्ये आपल्याला दिसतं आहे की कुठल्या भागातले मॉनिटर्सची आजूबाजूलाची हवा, कुठल्या मॉनिटर्सची रीडिंग ही कमीत कमी आहे आणि जास्तीत जास्त आहे. सो 3 ऑफ द बेस्ट मॉनिटर्स इन पुणे अँड 3 ऑफ द वर्स्ट मॉनिटर्स आर सीन ऑन दिस ग्राफ. आणि ज्या डेट रेंजला मी सिलेक्शन केलेलं आहे त्याच्यात असं दिसून येतं की पाषाण इज द क्लीनेस्ट एअर क्वालिटी इंडिकेटर ओव्हर हिअर फॉर दिस टाईम पिरियड अँड कात्रज इज द वर्स्ट. आणि खाली जो आपल्याला ग्राफ दिसतोय तो खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण त्यांनी आपल्याला हे समजू शकतं की
ह्या वर्षी आणि मागच्या वर्षीच्या ज्या सेम महिन्याच्या ज्या रीडिंग्स आहेत त्याच्यात किती फरक आहे. सो इंटरेस्टिंगली तुम्हाला दाखवायचं झालं तर मी हे दाखवू शकते की मे महिना जर तुम्ही बघितला तर रेड इज 2025 म्हणजे चालू वर्ष आणि 2024चा ब्लू लाईन आहे. आणि अगदी स्पष्ट दिसून येतं आहे की मे महिन्यात ह्या वर्षी प्रदूषण कमी झालेलं आहे, मागच्या वर्षी ते जास्त होतं. आणि ह्याचं एकदम सरळसोट कारण आपण म्हणू शकतो की पाऊस ह्या वर्षी मे महिन्यातच सुरू झालेला आहे. पूर्ण मे ऑलमोस्ट पावसातच गेलेला आहे आणि जेणेकरून प्रदूषण ह्या वर्षी कमी आहे. सो ह्या प्रकारचे जे ट्रेंड्स आहेत की वर्षानुवर्ष आपल्या इथे प्रदूषण कमी होत आहे का, जास्त होत आहे का, हे या डॅशबोर्डमधनं अगदी सेकंदांमध्ये दिसतं. आणि ते तुम्ही ॲक्च्युली आपण आपल्या रोजच्या ह्याच्यात आय डोंट थिंक एनी ऑफ अस हॅज द टाईम टू सी द डेटा, डू द ॲनालिसिस. आणि डॅशबोर्डचं हेच वैशिष्ट्य असतं की ते पटकन आपल्याला इंटरेस्टिंग जी माहिती आहे, कामाची जी माहिती आहे ती दाखवू शकते. सो लेट मी जस्ट गो टू द नेक्स्ट पार्ट क्विकली की मला घरात बसून पुण्यात कुठे कुठे मॉनिटर्स आहेत ते दिसतं. मी समजा निगडीला राहते किंवा शिवाजीनगरला राहते तर मी शिवाजीनगर सिलेक्ट करून त्या भागाचा म्हणजे त्या मॉनिटरचं रीडिंग पण बघू शकते. आणि तेव्हा मला ह्या 4 आणखीन इंटरेस्टिंग गोष्टी दिसतात जेव्हा मी मॉनिटर सिलेक्ट करते. एक तर आहे की मी किती दिवसांचा डेटा मागवते ते दिसतात. इथे आता 667 आहे. त्यापैकी किती दिवस डेटा अवेलेबल आहे हेही दिसतं. 88% आहे विच इज ओके, कारण काही काही मॉनिटर्समध्ये 2-3 महिने डेटा येतच नाही आहे आणि ही पण काळजीचीच बाब आहे आणि ती ह्या डॅशबोर्डवरनं आपल्याला पटकन दिसून जाते. तिसरी गोष्ट आहे मॉनिटरचा रँक काय आहे. 1 सगळ्यात चांगला आणि 11 सगळ्यात वाईट. म्हणजे शेवटी चांगल्याकडून वाईटाकडे आपण जातो आणि ह्यात 6वा रँक आहे शिवाजीनगरचा विच इज समवेअर मिडवे फॉर दिस टाईम पिरियड. आणि लास्ट जे आहे की आपण आता PM 2.5 बघतो आहे. PM 2.5मध्ये डेली लिमिट जी आहे 60 मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटरच्या वरती एअर पोल्युशन गेलं की दॅट इज सपोज टू बी अनसेफ किंवा अनसॅटिस्फॅक्टरी. आणि असे किती दिवस आहेत हे आपल्याला कळतं. त्यामुळे काही महिन्यांमध्ये अगदी हे अनसॅटिस्फॅक्टरी डेज हे खूप जास्त असतात. एस्पेशली आता थंडी येणार आहेत तेव्हा हे बऱ्यापैकी जास्ती असतात. विच मेक्स अस रिअलाइज की अरे आपण महिनोन-महिने ॲट अ स्ट्रेच वी आर ब्रीदिंग अनसेफ एअर. त्याचबरोबर खालचा जो ग्राफ आहे त्याच्यात तुम्हाला मागच्या वेळेस म्हणल्याप्रमाणे की महिना म्हणजे ह्या वर्षी किती होतं आणि त्याच्या मागच्या वर्षी ह्या सेम महिन्यात किती प्रदूषण आहे हे कळून येतं. आपल्याला इथे दिसून येतं आहे की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी एअर पोल्युशन वाढलेलंच आहे शिवाजीनगर मॉनिटरचं. आणि ते मला आता आपण PM 2.5 बघतो आहे. PM 10 बघायचं असेल तर आपण जस्ट हे स्लाईड केला की आपल्याला PM 10चे रीडिंग्स पण दिसून येतात. सो अशा प्रकारे आपण कुठलाही मॉनिटर सिलेक्ट करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कळून येतील की किती डेटा अवेलेबल आहे, किती दिवस काय रँक आहे, किती प्रदूषण आहे, किती दिवस आपण प्रदूषणाचे ॲक्च्युली घालवतो आहे, हे सगळं ह्या डॅशबोर्डमधनं दिसून येतं. आणि हा करायचा उद्देश म्हणजे असा की हे कोण वापरणार. तर आमच्या दृष्टीने जेव्हा आम्ही हा बनवला तेव्हा द इंटेन्शन वॉज दॅट दिस मॉनिटर विल बी यूज्ड बाय डिफरंट स्टेक होल्डर्स. एकतर वायू प्रदूषणाची माहिती करून घेण्यासाठी, इंटरेस्ट जनरेट करण्यासाठी हा एक खूप चांगला माध्यम आहे स्टुडंट्ससाठी. स्कूल स्टुडंट्स झाले, कॉलेज स्टुडंट्स झाले, हे हा डॅशबोर्ड वापरून विविध प्रकारचे प्रोजेक्ट्स ते करू शकतात, विविध प्रकारचे त्यांचे ऑब्झर्वेशन्स नोंदवू शकतात जस्ट टू गेट अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ एअर क्वालिटी. दुसरा इम्पॉर्टंट स्टेक होल्डर आर जर्नलिस्ट, ज्यांना डेटा वारंवार लागतो, त्यांच्यासाठी हा डॅशबोर्ड खूप युजफुल आहे. आणि तिसरी गोष्ट जी अगदी आमच्या मते महत्त्वाची आहे अँड दॅट इज आवर ओन सिटिझन्स. जे नागरिक आहेत त्यांना वायू प्रदूषण हा विषय सिम्प्लिफाय करून, इंटरेस्टिंग करून, समजेल असा करून दिसणं आणि त्यांना माहिती काढणं सोपं होणं हा ह्या डॅशबोर्डचा उद्देश होता. आणि त्या अनुषंगाने आम्ही आता हा पब्लिक केलेला आहे. वी वूड लाईक पीपल टू ॲक्च्युली गो टू द वेबसाईट, गो टू द डॅशबोर्ड, ट्राय आउट थिंग्स आणि आम्हाला सांगा की तुम्हाला काय कळलं आहे, काय नाही कळत आहे, काय आणखीन माहिती हवी आहे आणि डॅशबोर्डमध्ये अजून काय आपल्याला चांगल्या रीतीने करता येईल जेणेकरून हा वापरून
वायू प्रदूषण आपण कुठल्या तरी माध्यमाने कमी करू शकू. So this is the intent, and we would love your suggestions on how to make this dashboard experience better and more effective.